नमस्कार दोस्तांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। उद्या विजयादशमीचा उत्साह आहे, विजयादशमीचा उत्सव आहे। आपल्या एक अतिशय महत्त्वाचा सण आहे। या विजयादशमीच्या आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। आपला भविष्यकाळ अतिशय सुखसमृद्धीचा जावो अशी माझी इच्छा व्यक्त करतो। आज आपल्याला बोलायचं आहे ते दसरा मेळाव्याबद्दल। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील 2 दसरा मेळावे होणार आहेत। पण दसरा मेळावा किंवा विजयादशमीचा मेळावा हा फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच आहे असं माझं मत आहे। कारण बाळासाहेब ठाकरे यांचा घराण्याचा वारसा, विचारांचा वारसा आणि अस्सल वारसा जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाकडे आहे। तीच खरी शिवसेना। दुसरी शिवसेना ही संजय राऊत हे म्हणतात त्याप्रमाणे खरोखर डुप्लिकेट सेना आहे। ते तोतया लोक आहेत, सगळे ते बनावटी लोक आहेत। त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी सुतराम संबंध नाही, हे पक्क लक्षात ठेवा। आता आझाद मैदानावरती जो मेळावा होणार आहे तो 5 स्टार मेळावा आहे। त्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जातो आहे। मोठ्या प्रमाणात वाहनं येतील, मोठ्या प्रमाणामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना तिथे कामाला जुंपलं गेलेलं आहे। तिथे असेल कॉटन ग्रीन त्या ठिकाणी असेल, म्हणजे जिथे जिथे पार्किंगची राहण्याची व्यवस्था आहे। मोठ्या प्रमाणात बिसलरी बाटल्या काय, खायचे खाद्यपदार्थ काय, मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात खर्च केला जातो आहे। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे येणारा म्हणजे शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर येणारा संपूर्ण महाराष्ट्रातला जो जनसमुदाय आणि जे शिवसैनिक आहेत ते आपापला खर्च करून, आपापली भाजी भाकरी घेऊन, आपापलं पाणी घेऊन, आपापला वडापाव घेऊन तिथे वर्षानुवर्षे येत आहेत आणि त्याप्रमाणे उद्याही येते। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जो टीझर लॉन्च झाला आहे तो अतिशय आकर्षक आहे। तो त्यांचा आहे म्हणून आकर्षक आहे असं म्हणत नाही, खरोखरच आकर्षक अशा प्रकारचा तो टीझर आहे। त्यामध्ये एकच पक्ष, एकच विचार, एकच मैदान अशी त्यांची कॅचलाईन आहे। आणि पुढे त्यांनी अर्थातच हे जे नकली सेना जी आहे त्यांच्यावरती वार केलेले आहेत, घणाघाती वार केलेले आहेत आणि ते करणं आवश्यकच होतं। पण राहुल शेवाळे यांना जे खासदार आहेत त्यांना जेव्हा विचारण्यात आलं त्याबद्दल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेबद्दलचा किंवा त्यांच्या टीझरबद्दल तुमचं काय मत आहे, तेव्हा म्हणाले आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, आम्ही लक्षच देत नाही, आमचं फक्त बाळासाहेबांच्या विचाराकडे आणि विकासाकडे लक्ष आहे महाराष्ट्राच्या, असं राहुल शेवाळे म्हणतात। राहुल शेवाळे यांना कोणाचा विकास साधायचा आहे मला माहीत नाही आणि कशा प्रकारचा विकास साधायचा आहे का व्यक्तिगत विकास साधायचा आहे मला माहीत नाही। पण राहुल शेवाळे महाराष्ट्राच्या विकासाची गोष्ट करतात, मला खदखदा हसायला आलं। हे जे एकापेक्षा एक नग आहेत ते ज्या प्रकारे बोलत आहेत, काय महाराष्ट्राच्या विकासाशी संबंध आहे त्यांचा? एकेकाची पार्श्वभूमी बघितली ती मी नंतर सांगणार आहे, एकेकाची पार्श्वभूमी आणि त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी काही संबंध आहे असं सांग। आता बघा, बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या सभेमध्ये जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एक प्रकारे मी सुपूर्द करतो आहे शिवसैनिकांनो, तुम्ही त्यांची काळजी घ्या असं म्हणलं। तेव्हा एकच शिवसेना, एकसंध शिवसेना होती, म्हणजे गद्दारी झालेली नव्हती। तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचा गोतावळा त्यावेळी शिवसेनेमध्येच होता। हे आवाहन, कळकळीचं आवाहन, अत्यंत भावनिक आवाहन, याच्याकडे एकनाथ शिंदेंचं दुर्लक्ष कसं झालं? त्यांना त्याचं काहीच पडलं नाही। बाळासाहेबांचं जर तुम्हाला पडलं आहे तर बाळासाहेबांनी हे केलेलं कळकळीचं आवाहन तुमच्या लक्षात कसं नाही आलं? त्यांच्या चिरंजीवांशी, त्यांच्या नातवाशी तुम्ही गद्दारी केली, फितुरी केली आणि पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांशी आमचंच नातं आहे असं म्हणतात आणि विचार ही घराण्याची मक्तेदारी नाही असं ते म्हणतात। जणू काही आयडिओलॉजीने अगदी भारावून गेलेले आहेत हे लोक। हा समृद्ध गटच म्हणतो, कारण यांचे एक एक पराक्रम पाहिले
ते यांचा सत्ता आणि संपत्तीशिवाय दुसरा कशाशी काहीही संबंध नाही आहे. काय त्यांचा थॉट काय आहे, त्यांचे विचार काय आहेत, आयडिओलॉजी काय आहे, बाळासाहेबांची आयडिओलॉजी काय याची काहीही त्यांना कल्पना नाही, त्याच्याशी काही संबंधच नाही त्यांना, कारण त्यांचं काहीच पडलेलं नव्हतं. हा मुद्दा अगदी ठासून सांगणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा की ज्यावेळी म्हणजे 19 जून 1966ला पहिला दसरा मेळावा झाला बाळासाहेबांनी, आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठी माणसाचा विजय असो, संपूर्ण त्या दादरच्या असं म्हणतात हे स्वर घुमत होते. 19 जूनला स्थापना झाल्यानंतर जेव्हा पहिला दसरा मेळावा झाला 30 ऑक्टोबरला, म्हणजे 4 महिने जेमतेम 4 महिने उलटले तोच मेळावा घेतला आणि तो पहिला मेळावा यशस्वी झाला. माझ्या मते विजयादशमीचा मेळावा घ्यावा असं बाळासाहेबांना वाटणं ही एक अतिशय चांगली कल्पना होती. त्यानिमित्ताने संपूर्ण मराठी तरुणांना एकजूट करायचं, एकजूट त्यांची एकीक निर्माण करायची आणि शिवरायांचा वारसा सांगायचा. शिवराय कशाचं प्रतीक होतं तर सर्वसमावेशकतेचं प्रतीक होतं. सर्व समाजाला एका सूत्रात बांधून ठेवणारे शिवराय, सगळ्या मराठी तरुणींना प्रेरणा देणारे शिवराय, जाती आणि धर्म यांच्यामधला भेदाभेद न मानणारे शिवराय हे बाळासाहेबांना अभिप्रेत होते. आणि पहिल्या मेळाव्यात त्यांनी अशी साथ घातली आणि प्रचंड गर्दी झाली. त्यावेळी त्या पहिल्या मेळाव्याला प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांचे पिताश्री हजर होते आणि त्यांनी सुद्धा अतिशय अप्रतिम असं भाषण केलं त्यावेळी. आणि त्यांनी असं सांगितलं की इतके दिवस बाळ ठाकरे हे कुटुंबियांचा हा बाळ मी आज तुम्हाला देत आहे. म्हणजे समाजासाठी त्याला एक प्रकारे अर्पण करतो की त्यांचं माझं आयुष्य मी समाजासाठी अर्पण केलं. आता बाळ ठाकरे यांचं आयुष्यसुद्धा, म्हणजे ते बाळ म्हणायचे, त्याचं आयुष्यसुद्धा समाजाप्रती समर्पित आहे आणि आता तो कुटुंबाचा नाही, आता तो समाजाचा झालेला आहे. म्हणजे बाळासाहेब समाजाचे झाले असं त्यांनी त्यावेळी आवाहन केलं. त्यावेळी ते असं म्हणाले होते, म्हणजे प्रबोधनकार, की ही संघटना, ज्याप्रमाणे बाळासाहेब म्हणाले की ही संघटना जातीयवादी नाही आहे, मराठी तरुणांचे प्रश्न मांडायचे, मराठी स्वाभिमान जागवायचा, मराठी धर्म जागवायचा, यासाठी ही संघटना स्थापना झालेली आहे. हे बाळासाहेबांनी तिथे अधोरेखित केलं. बाळासाहेब म्हणाले होते की महाराष्ट्राला आज गरज आहे ती महाराष्ट्रवादाची. मराठी माणूस जागा झाला आहे, तो अन्याय सहन करणार नाही. राज्य सरकारला, तत्कालीन काँग्रेस सरकारला, म्हणजे राज्य सरकार तत्कालीन काँग्रेस सरकारला याची दखल घ्यावीच लागेल आणि राजकारण हे गजकरणासारखं आहे असंही बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हा संपूर्ण सभेमध्ये हास्याची लकेर उमटली होती. बाळासाहेबचा अजेंडा वेगवेगळ्या प्रकारचा होता, पण म्हाडाच्या सोसायट्यांमध्ये, म्हाडा जी सोसायटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यात स्थापन करते त्यामध्ये 80% जागा मराठी माणसाला मिळाल्या पाहिजे. नोकऱ्यांमध्ये 80% नोकऱ्या मराठी माणसाला कंपनीने दिल्या पाहिजेत असा आग्रह त्यांनी झाला बाळासाहेबांनी. आणि पहिल्या सभेमध्ये, विजयादशमीच्या सभेमध्ये हे सगळं त्यांनी सांगितलं होतं. नंतर मराठी रक्त भ्रष्ट नाही, मराठी माणूस अन्यायाशी झगडायला तयार आहे आणि आपसात भांडू नका असं प्रबोधनकार ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. मराठी रक्त भ्रष्ट नाही असं प्रबोधनकार म्हणाले होते आणि बाळासाहेबांना तेच अभिप्रेत आहे. आणि आज मराठी रक्त म्हणजे हे गद्दारांचं रक्त भ्रष्ट झालेलं आहे. त्यांनी स्वाभिमान आपला हा मोदीजी आणि शहा यांच्या पायाशी ते लोळण घेत आहेत. स्वाभिमान तिथे त्यांनी देऊन टाकलेलं आहे, घाण ठेवलेलं आहे तिथे स्वाभिमान. बाळासाहेबांचे आणि प्रबोधनकारांच्या विचाराशी ही प्रतारणा आहे, थेट प्रतारणा आहे. कारण महाराष्ट्राचा जो स्वाभिमान आहे तो त्यांनी खुंटीला बांधून ठेवला, गुंडाळून ठेवला, काही संबंध नाही स्वाभिमानाचा. जे मोदी बोलतात, जे फडणवीस बोलतात तेच एकनाथ शिंदे बोलतात. जे एकनाथ शिंदे बोलतात ते त्यांचे सगळे जे 40-50 लोक आहेत ते बोलतात त्यांच्याच भाषेमध्ये. त्यांचा काहीही स्वतंत्र विचार नाही. मला सांगा तुम्ही, एकनाथ शिंदे यांची जर शिवसेना खरी आहे त्यांचा काय विचार आहे, आयडिओलॉजी काय त्यांची? बाळासाहेबांचे विचार तेच आमचे विचार. काय बाळासाहेबांचे विचार तुम्ही आत्मसात केलेले? हे विचार आत्मसात केलेत, प्रबोधनकारांचे हे विचार आत्मसात केलेत? अजिबात नाही. बरं, हे काँग्रेसच्या नावाने लाखोली वाहतात. पहिल्या सभेला, विजयादशमीच्या सभेला रामराव अधिक जे काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री हे रामराव अधिक तिथे हजर होते. त्यानंतर
बाळासाहेबांचे त्यावेळेचे सहकारी प्राध्यापक रानडे आणि ॲडव्होकेट बळवंत मंत्री हे तिथे हजर होते. हे लक्षात ठेवा तुम्ही की हे सगळे एक प्रकारे हे इंटेलेक्च्युअल क्लासमधले होते, मध्यमवर्गीय समाजातले विचार करणारे होते. म्हणजे बाळासाहेबांच्या बरोबरचे सहकारीसुद्धा अतिशय विचार करणारे होते. बाळासाहेब स्वतः कलाकार होते आणि केवळ कलाकार नव्हते, तर वैचारिक त्यांचा एक वैचारिक घडण झाली होती प्रबोधनकारांच्या मुशीतमध्ये. पुरोगामी विचारांच्या मुशीतच ते घडले आणि कार्टून काढताना आधी डोक्यात विचार करायला लागतो आणि मग रेषा उमटतात. तो डोक्यात जर काही विचार नसेल तर कमेंट कशी करणार. बाळासाहेब अतिशय प्रभावी पद्धतीचे फटकारे मारायचे. रेषेत ते फटकारे आणि फटकारे लावायचे राजकारण्यांना आणि त्यामागे काही एक विचार होता. विचार शून्यता नव्हती, फक्त कसे मला पैसे मिळतील, कशी सत्ता मिळेल, कसं ओरबाडून घेता येईल आणि त्यासाठी कोणाकोणाची चमचेगिरी करावी लागेल, अशा प्रकारचं जे आज हे गद्दार सेना करते तशा प्रकारची शिवसेना तेव्हा नव्हतीच. बाळासाहेबांच्या बरोबरचे सगळे निष्ठावंत सहकारी तेव्हा सातत्याने त्यांची साथ संगत करत होते आणि आजही त्यापैकी अनेक सहकारी हयात आहेत. आज उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जे काही मोजके मावळे राहिलेले ते अत्यंत एकनिष्ठ आहेत. त्यांना समोरची आमिष दाखवत आहेत, समोरचे ब्लॅकमेलिंग करत आहेत, पण ते तिकडे गेले नाहीत. असे अनेक जण आहेत, त्या सगळ्यांची मी नावं घेत बसत नाही. आता मला एक सांगायचं आहे की बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केली, ते त्याच्यातनं भरकटलेत असा आरोप सातत्याने एकनाथ शिंदे करत आहेत. एकनाथ शिंदे करत असतात. आता आपण बघू की काय विचार होता प्रबोधनकारांचा, त्यांचं हिंदुत्व कशा प्रकारचं होतं, बाळासाहेबांचं हिंदुत्व कशा प्रकारचं आहे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कशा प्रकारच्या हिंदुत्वाची मांडणी करतात. बघा काय झालं होतं की छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर, त्यांच्या निधनानंतर वारा कोठारी असतील किंवा राव बहादूर बोले असतील, बघा सिके बोले मार्ग आपल्याला माहिती आहे कुठे आहे, मुंबईतच आहे. हे ब्राह्मणेतर नेते, प्रसिद्ध ब्राह्मणेतर चळवळ तेव्हा खूप प्रसिद्ध होती. हे पुढे काही कारणाने हिंदू महासभाकडे सभेकडे वळले. हिंदू महासभा बघा, हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी विचार मांडला हिंदू महासभा. प्रबोधनकार हिंदू महासभेकडे वळाले नाहीत, हे लक्षात घ्या. कधीही वळाले नाहीत. त्यानंतर सावरकर असतील किंवा नचिम केळकर हे दोघीही हिंदू महासभेचे अध्यक्ष राहिलेले. त्या दोघांवर ही प्रबोधनकारांनी टीका केलेली होती, दोघांवरही टीका केली होती. हे म्हणतात ना, सावरकरांचं सतत नाव घेतात, सावरकरांवरती काँग्रेसवाले टीका करतात, मग तुम्ही गप्प का वगैरे. प्रबोधनकारांचं हिंदुत्व आणि सावरकरांचं हिंदुत्व वेगळं होतं. सावरकर आणि RSS यांच्यात मतभेद होते, पण आता सावरकर हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होऊन सावरकर हे आमचेच आहेत असा दावा भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवार करत असतो. सावरकरांचा पक्ष वेगळा होता, पण आता ते त्याच्यावरती क्लेम करतात, ज्याप्रमाणे वल्लभभाई आमचेच, महात्मा गांधी आमचेच, बाबासाहेब आंबेडकर आमचेच असं म्हणतात त्याप्रमाणे. ही एक लवाडी लक्षात घ्या. दुसरं म्हणजे गोहत्या आंदोलन जे झालं होतं, गोहत्या विरोधी आंदोलन गोळवलकर गुरुजींच्या नेतृत्वाखाली, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघही त्याच्या मागे होताच, त्यांनी केलं होतं. त्यावरती, त्या आंदोलनावरती एक लेखमाला लिहिली होती प्रबोधनकार ठाकरे यांनी बातमीदार नावाच्या साप्ताहिकामध्ये, आणि त्यावरती कठोर टीका केलेली होती प्रबोधनकारांनी संघावरती सातत्याने टीका केलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता बाळासाहेब जे आहेत, त्या बाळासाहेबांचं जे कुठल्या मुशीमध्ये ते घडले होते ते आपण बघूया. बघा की हे जे प्रबोधनकार ठाकरे त्यांनी काय केलं, त्यांचं जे काही हिंदुत्व होतं ते वेगळ्या प्रकारचं होतं. कट्टरता जी आहे ती अजिबात त्यांना, कुठल्याही प्रकारची कट्टरता त्यांना मान्य नव्हती, हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे गजाननराव वैद्य यांचे हिंदू मिशनरी सोसायटीचे प्रबोधनकार हे प्रमुख नेते होते. आणि मग त्यांचं कार्य काय, प्रबोधनकाराचा धर्मचिकित्सा, हिंदू धर्माची चिरफाड करणं,
ब्राह्मणी जात वर्चस्ववादी मानसिकतेवरती प्रबोधनकारांनी सातत्याने टीका केली. आजचा धर्म हा हिंदू धर्मच नाही. प्रचलित भिक्षुकशाही धर्म हा बोळ्या बावळ्या खोळ्यांना जुळवून भटांची तुंबडी भरणारे पाजी थोतांड आहे, असे कठोर प्रहार प्रबोधनकारांनी केले. हिंदुत्वाच्या नावाने बहुजनांचे शोषण करणाऱ्या ब्राह्मणी पुरोहितशाहीचा मी विरोध करतो असं प्रबोधनकार म्हणाले होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हिंदुत्व हे यांचं आणि बाळासाहेबांचं, म्हणजे प्रबोधनकारांचं बाळासाहेबांचं वेगळं. बाळासाहेबांनी सुद्धा सातत्याने संघ आणि भाजपची टिंगलसुद्धा केली. वेळोवेळी टिंगल केली त्यांनी. संघाचा कट्टरतावाद बाळासाहेबांना मान्य नव्हता. बघा 1984 साली भिवंडीला दंगल झाली, त्यावेळी बाळासाहेबांनी हिंदुत्वाची एक भूमिका घेतली आणि पुढे त्यानंतर राम मंदिराचं आंदोलन भाजपने हाती घेतल्यानंतर मग 1989 साली बाळासाहेबांना असं वाटलं की आपल्याला जनाधार वाढवायला पाहिजे. आपलं कार्य पुढे न्यायचं असेल तर आपल्याला कानाकोपऱ्यात पोचायचं असेल तर भाजपची साथ आपल्याला उपयोगी पडेल आणि त्यांनाही आपली साथ उपयोगी पडेल असं बाळासाहेबांना वाटल्यानंतर त्यांनी हिंदुत्व घेतलं. ते भाजपचं हिंदुत्व नव्हतं, बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं. बाळासाहेबांनी आपला पक्ष शिवसेना भाजपत विलीन केला नव्हता. त्यामुळे भाजपची अनेकदा कमळाबाई म्हणून टिंगल करायची. त्यांचे सगळे विचार त्यांना बिलकुल मान्य नव्हते, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एक जातीय एक धर्मीय पक्ष अशी शिवसेना कधीही नव्हती. शिवसेनेत जातीपातीचा विचार झालेला नाही. तेल्या तांबोळ्यांचा पक्ष आहे शिवसेना, गोरगरिबांचा पक्ष आहे. हा केवळ पांढरपेशांचा, नोकरदारांचा, उच्चवर्णीयांचा जो पक्ष आहे भाजप, शेडजी भटजींचा पक्ष ही भाजपची किंवा जनसंघाची मूळ ओळख होती. हळूहळू ती त्यांनी पालटली. पण मूळ विचार जो आहे, वर्णवर्चस्ववादी जो काही विचार आहे, मनुवादी विचार आहे, त्या परंपरेतली संघटना कोणती? संघ, भाजप, जनसंघ, हे सगळे त्या ह्याच्यातले आहेत. आणि शिवसेनेचा वर्णवर्चस्ववादाशी अजिबात काही संबंध नाही, त्यांचा विरोध आहे. तेव्हा हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही, भटशाहीचं, भिक्षुकशाही किंवा उच्चवर्णीयांचं जे सगळं वर्चस्व आहे, कनिष्ठ जातींना तुच्छ समजण्याचा जो काही विचार आहे तो कदापि बाळासाहेबांनी मान्य केला नाही. हा मूलभूत फरक लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मूळ प्रश्न, मराठी तरुणांसाठी रोजगारासाठी उद्योगांसाठी शिवसेना स्थापन झाली आणि म्हणून लोकाधिकार समिती स्थापन करण्यात आली. सुधीर भाऊ जोशींनी त्यासाठी फार मोठं काम केलं. आणि ह्या लोकाधिकार समितीचं जे काम होतं, आता बघा गजानन कीर्तिकरांनी ते पुढे ते काम केलं, पण ते तिकडे आता गेल्यानंतर ते आता उबाठा सेनेला शिव्या देत आहेत. पण एकनाथ शिंदेंनी रोजगाराचा कधी प्रश्न मांडला? उद्योगधंद्यांचा कधी प्रश्न मांडला की उद्योगधंदे आणि मराठी तरुणांना रोजगार मी कसा देणार आहे, हे कधी मांडलं? मराठी भाषा, मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत. आता मराठी शाळा सगळे टाहो फोडत आहेत. खाजगी लोकांना सगळ्या शाळा वाटून देणं, हा प्रकार चालू आहे. त्याला फार मोठा विरोध संपूर्ण महाराष्ट्रातनं सुरू झालेला आहे शाळांचा. शाळा एक करण्याच्या नावाखाली शाळा बंद पाडणं, खाजगी संस्थांच्या, कंपन्यांच्या हवाली सगळं देणं, कॉर्पोरेटीकरण करणं, हे सगळं चाललंय. याचा मराठी तरुणांशी काय संबंध आहे? मराठी महाराष्ट्राच्या ज्या अस्मितेशी काय संबंध आहे? त्यांना याचं काहीही पडलं नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. एका पाठोपाठ एक गोष्टी विकून टाकायच्या आणि कशी समृद्धी मिळवायची स्वतः आणि स्वतःच्या चेहराचपाट्यांना, हेच चालले. मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक कंत्राटाच्या रकमा दाम दुप्पट केल्या जात आहेत आणि त्यामधला जो काही आत्ता जो भ्रष्टाचार सुरू आहे तो कोणामुळे चालले? हे सगळं महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये मराठी तरुण राहतात ना, मराठी कुटुंब राहतात. आपण कर भरतो आणि तो पैसा कसा खर्च केला जातोय हे आपण बघा. दाम दुप्पट कंत्राटांच्या रकमा वाढवल्या जात आहेत, ठेकेदारांना सगळं दिलं जात आहे. आणि कोण एक अशर नावाचा जो आहे, जो अमराठी, आणि मंगलप्रसाद लोढा हे भाजपचे, याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे? तो मोहित कंबोज हा मराठी आहे का?
त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे, बाळासाहेबांच्या विचारांशी काय संबंध आहे त्याचा, या प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज आहे. बघा आता आनंद दिघे धर्मवीर यांचं नाव उठता बसता एकनाथ शिंदे घेतात. त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये आपला एक दबदबा निर्माण केला आणि तो दबदबा निर्माण केल्यानंतर तिथे संघ आणि भाजपला त्यांनी आडवं केलं होतं. त्यांचा प्रभाव मोडला होता त्यांनी. आता हे त्यामुळे संघ भाजप आणि शिवसेना हे वेगवेगळे आहेत ना. धर्मवीर हे शिवसेनेतच होते, बाळासाहेबांचेच मावळे होते ते, आणि त्यांनी संघ भाजपचा प्रभाव तिथे मोडला होता हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यामुळे बाळासाहेबांची युती होती म्हणजे शिवसेनेचं संपूर्ण स्वत्व, शिवसेनेची अस्मिता, स्वतंत्र ओळख, हे सगळं त्यांनी कमळाबाईला देऊन टाकलं नव्हतं. आपला स्वाभिमान गहाण टाकला नव्हता शिंदे सेनेप्रमाणे. यांचा काहीही संबंध नाही त्या बाळासाहेबांच्या विचाराशी. बाळासाहेबांनी कधीही लाचारी केली नाही, उलट अनेकदा भाजपला सुनावलेलं आहे, सणसणीत शब्दात सुनावलेलं आहे. त्यांना भेटायला त्यामुळे मातोश्रीवर त्यांची समजूत काढण्यासाठी, त्यांचं मन मिळवण्यासाठी येत होते लोक. उलट एकनाथ शिंदे सातत्याने दिल्लीमध्ये जातात, तिकडे लोटांगण घालतात ते, आणि त्यांच्या आदेशावर होऊन इथे काम करतात. एक दिल्लीचा मोदीशांचा आदेश घ्यायचा आणि त्यानंतर फडणवीस जे सांगतात त्याप्रमाणे बोलायचं, ते सांगतात त्याप्रमाणे करायचं. आम्हीच नंबर 1 पक्ष आहोत आणि आम्हीच इथले मुख्य नेते आहोत असं फडणवीस वारंवार सांगतायत. आणि हे मुकाटपणे ऐकतात त्यांच्या भाजपच्या दादागिरीची भाषा पूर्णपणे. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे हा फरक जो आहे हिंदुत्वामधला फरक जो आपण लक्षात, भाजपचं हिंदुत्व पूर्णपणे वेगळं आहे. उच्चवर्णीय मानसिकता, चातुर्वर्ण्य, मनुस्मृती, मनुवाद हा सगळा त्या तिकडे आहे, आणि इकडे आहे तो सामान्य माणसाशी जातीभेद, धर्मभेद विसरून सामान्य माणसाची नातं जुळवणं जे बाळासाहेबांनी जुळवलं. बाळासाहेबांनी जे राजकारण केलं म्हणजे ते त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी शाबीर शेख सारखे मुस्लिम नेते मोठे केले. त्यांनी बाळासाहेबांनी त्यांचं म्हणणं होतं की पाकिस्तानवादी विचार जे सातत्याने मांडतात, पाकिस्तानशी आतून संगनमत करतात, ते मुस्लिम असतील किंवा ते हिंदूसुद्धा असतील देशद्रोही, त्यांना आम्ही आमचं मानत नाही. भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारचे एक मुस्लिम द्वेषावरती आधारित राजकारण केलं त्याच्यात आणि बाळासाहेबांच्या विचारामध्ये फरक होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी हिंदू संकटात सापडला तेव्हा घरात कोण बसले होते आणि त्यावेळी बाळासाहेबांनी कशी मदत केली. आता मी तुम्हाला सांगतो की मी शिवसेनेवर सुद्धा टीका केली आहे आणि ती टीका मी आता इथे विसरत नाही आहे. ज्या चुकीच्या गोष्टी शिवसेनेने केलेल्या आहेत त्याचं मी बिलकुल समर्थन करणार नाही. लगेच म्हणतील की आता तुमची भाषा अजिबात भाषा बदलली नाही आहे. पण उभाठा सेनेने, उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारचं आता शिवसेनेला पूर्णपणे सर्वसमावेशकतेकडे अधिक घेऊन जाणार, प्रबोधनकारी विचारांशी नातं सांगणार आणि बाळासाहेबांच्या सुद्धा जात धर्मापलीकडे जाणाऱ्या राजकारणाशी नातं सांगणार जे राजकारण उभाठा सेनेने आणि उद्धव ठाकरे यांनी सुरू केले त्याचं मी समर्थन करतोय, त्याचं स्वागत करतोय. उद्धव ठाकरे यांनी अतिशय हिंसक हल्ले त्यांच्यावर किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर होऊन अत्यंत गर्हणीय खालच्या शब्दामध्ये वाह्यात विकृत बुद्धीतनं केलेले हल्लेसुद्धा पचवलेत त्यांनी. त्यांचं मनोबल मोठं आहे, ते बोलू शकतात ना, ते करू शकतात. कोणी बोललं तर त्यांना पूर्वीच्या भाषेमध्ये ते धडा शिकू शकतात, पण ते करत नाही आहे. यासाठी मोठं मनोबल आत एक ताकद लागते मनात, सहनशीलतेची ताकद, सहनशीलता लागते, ती त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यांनी हा जो त्यांचा नेमस्तवाद आहे त्याचं मी स्वागत करतो. आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने मराठी तरुणांचे उद्योगधंद्यांचे प्रश्न मांडतात त्याचं मी स्वागत करतो. आदित्य ठाकरे जे प्रदूषणाचे, पर्यावरणाचे प्रश्न मांडतात त्याचं मी स्वागत करतो. हे आपण लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आता शेवटचा मुद्दा मला जो सांगायचा तो असा
की हे जे लोक आहेत, म्हणजे आता बघा, कामात आडवे येतील त्यांचे हातपाय तोडा. बाळासाहेब बघताय ना तुम्ही हे काय बोलतात ते? तुम्ही बघताय वळणं असा माझा विश्वास आहे. हे काय बोलतात बघा, तुम्ही काय सांगत होतात, काय संस्कार करत होता आणि यांनी कुठले संस्कार घेतले. कामात आडवे येणारे कुठलं काम? हातपाय तोडा. मागाटणेचे आमदार सुर्वे त्यांचे चिरंजीव त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण करत त्याचं अपहरण केलं. बाळासाहेब हे संस्कार तुम्ही केले नव्हते आणि हे तुमच्या नावाने काय करतात बघा कारभार. बाळासाहेब तुम्ही पाहताय, माझा विश्वास आहे. आता पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील त्यांनी एकाला शिवीगाळ केली आणि मग त्यांच्या गुंडांनी त्या पत्रकाराला मारहाण सुरू केली. बघा काय चालले ते. सदा सरवणकर बाळासाहेब तुमच्या दादरमधले आमदार त्यांनी हवेत गोळीबार केला, त्यांना क्लीन चिट मिळाली. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर बाळासाहेब तुम्ही लेखकांशी किंवा विचारवंतांशी दोस्ती करत होतात. प्राध्यापक अनेक तुमचे मित्र होते. यांनी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर जे शिंदे गटातले कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केली. त्यांनी नंतर असं ते म्हणाले की बुलढाण्याचे आमदार कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केली, मंत्रालयामधल्या सिक्युरिटी गार्डला शिव्या घातल्या त्यांनी. हे आपल्या लक्षात असेल. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की 95% सरकारी कर्मचाऱ्यांची हरामाची कमाई असते असं ते म्हणाले. हरामाची कमाई 95% कर्मचाऱ्यांची. बाळासाहेब ते अनेक सनदी अधिकाऱ्यांशी, ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी उत्तम संबंध होते. त्यांनी अशा सरसकटपणे वक्तव्य केलं नाही. बाळासाहेब बघा हे काय म्हणतात. नंतर पीक पंचनाम्यांवर कृषी अधिकाऱ्यांना यांनी धमक्या दिल्या होत्या शिंदे गटातल्या या नेत्यांनी. गुलाबराव पाटील काय म्हणाले बाळासाहेब बघा, मी कडवा बाळासाहेबांचा सैनिक आहे म्हणाले. स्त्री रोगतज्ञ कधीच हातपाय पाहत नाही आणि हातपाय पाहणारा स्त्री रोगतज्ञ होऊ शकत नाही. अशा प्रकारची वाह्यात भाषा ही गुलाबराव पाटील यांनी केली. सुषमा अंधारे या अतिशय तडफदार नेते आहेत उभाठा सेनेच्या. त्यांचा उल्लेख नटी असा गुलाबरावांनी केला. याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. बाळासाहेब महिलांबाबत कशा प्रकारच्या भावना आहेत त्यांच्या हे लक्षात घ्या. नंतर कंडक्टर विद्यार्थ्यांशी नीट बोलत नाही असं ऐकत्या क्षणी बांगर गेले आणि म्हणाले की पायाखाली तुडवीन म्हणून. काय ही भाषा आहे त्यांची, याचा काय संबंध आहे बाळासाहेबांच्या याच्याशी? काहीही संबंध नाही आहे. बाळासाहेब तुमचे हे लोक आहेत कसे वागतायत हे बघा. एकीकडे सांस्कृतिक राष्ट्रवाद जागवणाऱ्या, संकुचित भावना जागवणाऱ्या संकुचित वाद जागवणारे जे आहेत भाजप, त्यांच्या पायाशी लोळण घ्यायची आणि त्याचवेळी गुंडगिरीचं, दादागिरीचं राजकारण करायचं, मवालेगिरी करायची, महिलांशी चुकीच्या पद्धतीने वागायचं आणि प्रबोधनकारी विचार, बाळासाहेबांचे विचार, सर्वसमावेशक विचार पूर्णपणे खुंटीला बांधून ठेवायचे. मराठी माणसाचा विचार जो बाळासाहेबांनी जोपासला, बाळासाहेब तुम्ही जोपासला, ते गुजराती उद्योगधंदे आणि गुजरातचा विकास कसा करावा याकडे यांचा भर आहे. महाराष्ट्राचं काय वाटेल ते हो, महाराष्ट्राचं पाणी पळवलं जावं, महाराष्ट्राचे उद्योगधंदे, सरकारी महत्त्वाच्या संस्था महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या, त्या इकडनं गुजरातमध्ये जावं, अन्य राज्यात जावं, आम्हाला काही पडलेलं नाही आहे. आमची सत्ता आमच्याकडे आहे, संपत्ती वाढते, आमची समृद्धी वाढते, बास जर आम्हाला काही पडलेलं नाही आहे. अशी या खोके आणि मिंदे गटाची विचारसरणी आहे. विचारसरणी मी उपरोधाने म्हणतो. बाळासाहेब बघताय ना, हे तुमचे शिष्य हे काय करतात, तथाकथित शिष्य. तुम्ही जर आज असता या पृथ्वी तलावात आज, तर तुम्ही या गद्दारांच्या बद्दलचा काय न्याय केला असता? विचार करूया आपण, काय न्याय केला असता त्यांनी. प्रत्येकजण आपापल्या
कल्पनेप्रमाणे विचार करू शकेल. तरीसुद्धा मी असं सांगतो, शिंदे सेनेलासुद्धा दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने बरे राजकारण करू द्यात. त्यांना यापुढचे अनेक दसरे मेळावे त्यांना घ्यायचे असतील अवश्य घेऊ द्यात. या सगळ्या शिंदे सेनेतील सगळ्या लोकांना ते शतायुषी होत असं मी म्हणेन. पण मराठी माणसांनो, ही माणसं तुमची नव्हेत. या माणसांना तुमची काळजी पडलेली नाही आहे. बाळासाहेबच्या विचारांशी ज्यांनी द्रोह केला आहे, प्रबोधनकारांच्या विचारांशी द्रोह केला आहे, हे केवळ उद्धव ठाकरे यांच्या द्वेषातून आपली मळमळ बाहेर काढतायत आणि उद्या ती मळमळ बाहेर पडेल. पण उद्धव ठाकरे मात्र महाराष्ट्राचाच विचार उद्या विजयादशमीला मांडतील, मराठी माणसाचे प्रश्न मांडतील असा माझा विश्वास आहे. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.